देवाला नैवेद्य अर्पण करण्याचं एक तंत्र आहे आणि मंत्रही आहे. तो मंत्र आपल्याला प्राणाग्निहोत्र उपनिषदामध्ये सापडतो. प्राण, अग्निहोत्र आणि उपनिषद हे 3 शब्द आहेत. अग्निहोत्र म्हणजे आपलं घर आणि आजूबाजूचं पर्यावरण शुद्ध स्वच्छ करण्याचा सोपा उपाय जो सकाळ आणि संध्याकाळी करता येतो. उपनिषद म्हणजे गुरुच्या जवळ बसून श्रवण केलेलं ज्ञान आणि पांडित्य आहे. आता हा जो मंत्र आहे हा 6 मंत्रांचा समुच्चय आहे. ओम प्राणाय स्वाहा, ओम अपानाय स्वाहा, ओम व्यानाय स्वाहा, ओम उदानाय स्वाहा, ओम समानाय स्वाहा, ओम ब्रह्मणे स्वाहा असा हा मंत्र आहे. आता ओम प्राणाय स्वाहा मध्ये आपण इथे प्राणवायू आणि हवा याचा आवाहन करतो आहे. ओम अपानाय स्वाहा या ठिकाणी आपण भूमी किंवा जमिनीचं आवाहन करतो आहे. ओम व्यानाय स्वाहा या ठिकाणी आपण आकाश आणि अंतरिक्षाचं स्मरण करतो आहे. आणि ओम उदानाय स्वाहा मध्ये आम्ही पाणी आणि जलाचं स्मरण करतो आहे. तर ओम समानाय स्वाहा मध्ये अग्नी किंवा अनलाचं आपण स्मरण करतो आहे. या पंचमहाभूतांना स्मरून आपण नैवेद्य अर्पण करतो आणि तो शेवटी ब्रह्मार्पण करतो. म्हणून ब्रह्मणे स्वाहा. भाव असा आहे त्वमेव दत्तम तुभ्यम समर्पयामी. आता याचं तंत्र काय आहे ते समजून घेऊया. ओम प्राणाय स्वाहा म्हणत असताना कनिष्ठिका आणि अंगठा जोडायचा असतो. ओम अपानाय स्वाहा म्हणत असताना अनामिका आणि अंगठा जोडायचा असतो. ओम व्यानाय स्वाहा म्हणत असताना मध्यमा आणि अंगठा जोडायचा असतो. आणि ओम उदानाय स्वाहा म्हणत असताना सर्व बोट जोडून नैवेद्य दाखवायचा असतो. आणि ओम समानाय स्वाहा म्हणताना तर्जनी आणि अंगठा जोडायचा असतो. आणि ओम ब्रह्मणे स्वाहा म्हणत असताना दोन्ही हात जोडायचे असतात. आणि हा मंत्र लक्षात ठेवायचा असेल तर सोपं तंत्र आहे. प, अ, व, उ आणि सा, स हे आद्याक्षर लक्षात ठेवले तर तुम्हाला हा मंत्र लक्षात राहील. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कॉमेंट मध्ये नक्की सांगा. धन्यवाद.